बजरंगीला मी सकाळी सकाळी सोडलं होतं बाहेर आणि तो पूर्ण चिखलात भरून आला होता आणि खूप गंदा होऊन आला होता. त्याच्यामुळे मी तसं त्याला घराच्या आतमध्ये घेऊ शकत नाही, कारण की आमच्या घरी लहान बाळ असल्यामुळे. आणि आमच्या बजरंगीला अंघोळ करताना कसंही अंघोळ करून द्या, इवन त्याच्या तोंडामध्ये हात सुद्धा मी टाकला तरी तो चावणार नाही आणि शांतीने अंघोळ करू देतो तो. आज मी गेली होती मार्केटमध्ये वहिनीसोबत आणि मला येताना दिसलं की गाय पडली होती गड्ड्यामध्ये. तर मी गायला असं सोडून तर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी दादाला फोन केला आणि बोलवलं. आमच्या घराच्या साईडला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर खूप मोठे मोठे गड्डे केले आहे तिथे. आणि हे पहिल्यांदाच नव्हे तर ही दुसऱ्यांदा दुसरी गाय पडली याच्यामध्ये. आणि यावेळेस छोटं पिल्लू पडलं होतं, तर दादानी त्याच्या मित्राला फोन करून बोलून त्याला बाहेर काढून घेतलं. छोटा वासरू गड्ड्यात पडला होता आणि त्याची आई बाहेर वाट बघत होती. जेव्हापर्यंत आम्ही त्याला बाहेर काढलं नाही तेव्हापर्यंत ती तिथून बिलकुल हटली नाही. एकसारखं आमच्याकडे बघत होती या आशेनी की कोणीतरी येईन आणि मला माझ्या पोराला बाहेर काढणार. आणि जसं सोडलं तसं तो धावत आईकडे चालला गेला. रात्र झाली की इनूचं पॅम्परिंग सेशन चालू होऊन जातं, तिचे नाटकं चालू होऊन जाते आणि तिला रात्री खेळायला कोणी ना कोणी तिच्यासोबत हवं असतं.